आपणा सर्वांना माहीत आहे 2019 पर्यंत या कोपरगाव शहराची अवस्था काय होती। आपण बघत असाल, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत या रस्त्याची अवस्था असेल किंवा कोपरगाव शहरातील संपूर्ण रस्ते, गुरुद्वार रोड असेल, गांधीनगर रोड असेल, धारणगा रोड असेल किंवा निवारा रोड असेल, राम मंदिर रोड असेल, या सर्व भागातील रस्त्यांची अवस्था काय होती। हे सर्व रस्ते मान्य आमदार आशुतोष काळे यांच्या निधीतून झालेले आहेत व संपूर्ण शहरासाठी जो पाण्याचा प्रश्न होता, हा पाण्याचा प्रश्न असं या ठिकाणी एकही माणूस नाहीये किंवा एकही व्यक्ती नाही का ज्याला माहीत नाही या कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न हा माननीय आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यकाळात सुटलेला आहे। आपल्याला माहीत असेल 2016 पर्यंत 2016 साली या कोपरगाव शहराला 23 दिवसाआड पाणी भेटलेलं आहे आणि आशुतोष दादा जेव्हा आमदार झाले त्यांनी एक वचन दिलं होतं की मी या शहराला नियमित पाणी पुरवठा करेल आणि निवडून आल्यानंतर आशुतोष दादांनी 2च महिन्यानंतर त्यांचं वचन पूर्ण केलं आणि 5 नंबर तळ्यासाठी मंजुरी मिळवून आणली। त्यानंतर मागच्या वर्षी 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण होऊन आपल्याला आता नियमित पाणी भेटतंय आणि भविष्यात 1 ते 4 तळ्याचं काम पूर्ण होऊन आपल्याला रोज पाणी पुरवठा होणार आहे। आणि बांधवांनो आणि भगिनींनो, कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक ही समोरचे जे पार्टी आहे यांना जिंकण्याची का गरज आहे। त्यांना फक्त आमदार आशुतोष दादा काळे हे जे राज्य शासनाकडून जो निधी आणणार आहे हा निधी कोपरगाव शहरामध्ये वापरात आणून द्यायचा नाहीये। यांचं विजन फक्त तितकंच आहे का दादांनी जो निधी आणलेला आहे तो या कोपरगाव शहरामध्ये वापरता आला नाही पाहिजे, जेणेकरून या शहराची कशी बदनामी होईल। कारण की दादांचा प्रयत्न फक्त हा कोपरगाव शहराचा विकास एक विजन असलेले नेते आहे। तुम्ही 2019च्या अगोदरचा बघा, आपल्या शेजारचे येवला असेल, राहता, शिर्डी, संगमनेर हे जे शहरे आहे याच्या बरोबरीने आज आपण यायला लागलोय। 2019च्या अगोदर आपली खूप दयनीय अवस्था झाली होती कोपरगाव शहराची, परंतु जेव्हापासून आमदार आशुतोष दादा काळे यांनी या शहराची जेव्हापासून सर्वांनी आपण जिम्मेदारी दिलेली आहे तेव्हापासून या शहराचा कायामाया पूर्ण बदललेला आहे। तुम्ही छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जा, प्युअर ब्लॉकचे काम असेल, ड्रेनेजचे काम असेल, असे एकही भाग नाही आहे का ज्या ठिकाणी आशुतोष दादांचं कार्य झालेलं नाही। हे कार्य आपल्याला आणखी वाढवायचं असेल तर येती नगरपालिका ही आपल्याला आशुतोष दादांच्या ताब्यात द्यायची आणि दादांनी छोटे मोठे कामं केलेले आहे, परंतु सर्व समाजाला बोलून सर्व समाजाचे सभामंडपाचे काम असतील त्या सर्वांना निधी दिलेले, एकही समाज असा बाकी नाही आहे का त्या समाजाला दादांनी निधी दिलेला नाही आहे। सो इच्छेने म्हणजे दादांना बोलून निधी दिलेला आहे। या अगोदर काय व्हायचं, लोक जायचे, चक्रा मारायचे, परंतु त्यांना निधी भेटत नव्हता। परंतु आज आपण बघत असाल संपूर्ण भागात संपूर्ण समाजासाठी छोटे छोटे सभा मंडप तयार झालेले आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी गोरगरिबांचे लग्न असेल, साखरपुडे असेल, या असे छोटे छोटे कार्यक्रम होत आहे। आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा काळे हे जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून या शहरामध्ये विकासाची गंगा वाहत आहे। ही गंगा जर आपल्याला कायमस्वरूपी वाट ठेवायची असेल तर येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली जितकेही आपले उमेदवार आहे 31चे 31 उमेदवार आहे, या सर्वांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे। आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः किंवा मग माझ्या वयाचे बरेचसे लोक हे त्यांना लहानपणापासून बघतात, त्यांचं नाव सर्वांचे ज्ञात आहे। आम्ही लहानपणापासून ऐकतो काकासाहेब कोयटे, काकासाहेब कोयटे, कारण की काकांनी एका छोट्याशा किराणा दुकानापासून सुरुवात केलेली आहे आणि एक छोटंसं वृक्ष लावलं होतं, ते वृक्षाचं आज कल्पवृक्ष झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये काकासाहेब कोयटे यांचं समता पतसंस्थेच्या मार्फत नाव झालेलं आहे। त्यांनी जे नियोजन केलेलं आहे पतसंस्थेचं ते अतिशय योग्य पद्धतीने करता येते। समता स्कूल असेल, स्कूलच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं बरंचसं काम आहे। ते समता स्कूल आज महाराष्ट्रभर नाव लौकिक आहे समता पतसंस्थेचं। त्याच पद्धतीने तुम्ही बघत असाल शेजारी बसस्टँड आहे, त्या बसस्टँडमध्ये एका ठिकाणी एक सोय केलेली आहे, जुने कपडे ज्याला ठेवायचे असेल तो जुने कपडे ठेवू शकतो आणि कोणाला गरज असेल तर ते कपडे तो घेऊन जाऊ शकतो। त्याचप्रमाणे शिर्डीमध्ये
शिर्डी या ठिकाणी लहान मुलांचं किंवा वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम या ठिकाणी त्यांनी खोललेला आहे। त्याच प्रकारे काका साहेबांनी छोटमोठ्या व्यापाऱ्यांना नेहमी मदत केलेली आहे। नेहमी त्यांचे ते विजन असलेले नेते आहे। जेव्हा दोन विजन असलेले नेते ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस विचार करा या कोपरगाव शहराचं किती विकास होणार आहे। तुम्हाला आता सांगण्यासारखं भरपूर आहे। तुम्ही बघा कोपरगाव शहरातला पाण्याचा प्रश्न आज जवळजवळ संपलेला आहे। रस्ते झालेले आहे, गटरी ड्रेनेजचे कामं सर्व झालेले आहे। सर्व समाजासाठी दादांनी भरघोस निधी दिलेला आहे। त्यांच्या जोडीला जर काका कोयटे साहेब जर निवडून आले तर या शहराचा विकास किती होणार आहे। तरी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, येत्या 2 तारखेला मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी आपल्या घड्याळासमोरचं जे बटन असेल, आपले 31 उमेदवारांचं एकच निशाणी आहे, फक्त घड्याळ निशाणी आहे आणि त्या घड्याळासमोरचं आपल्याला बटन दाबायचं आहे आणि आपले 31 उमेदवार निवडून आणायचे आहे आणि या शहराचा कायापालट करायचा आहे आणि या शहराचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं नाव झालं पाहिजे। जसं आज आपण बारामतीचं नाव घेतो त्याच प्रकारे आपल्या कोपरगावचं नाव निघणार आहे। सर्वांनी वाटा घ्या। इतकं बोलतो माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी। धन्यवाद नवाजी। आपण या कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आदरणीय काकाजी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण 30च्या 30 नगरसेवकांना निवडून देऊन या कोपरगाव शहराच्या विकासामध्ये आपला वाटा उचलायचा। या निमित्ताने या सर्वांना आपण साथ घातली। निश्चित आपली साथ 2 तारखेला त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामध्ये रूपांतरित झालेली दिसेल आणि यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आदरणीय शिवाजीराव ठाकरे यांना मी विनंती करतो, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोब्राह्मण प्रतिपालक जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांच्या विचाराला अभिवादन करतो। मंचावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लाडके माजी आमदार आदरणीय अशोकदादा काळेसाहेब, या कोपरगाव नगरीचे भविष्य काळात 5 वर्षासाठी तुमच्या आमच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची ईर्ष्या मनात बाळगून या निवडणुकीला सामोरे जात असलेले आपले नगराध्यक्ष सन्माननीय काकासाहेब कोयटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, शहर अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष चारू दत्तजी, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय पद्माकांतजी कुदळे साहेब, आदरणीय राजेंद्र बापू जाधव साहेब, सन्माननीय संभाजीरावजी काळे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व उमेदवार, मान्यवर कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनी माता, उपस्थित पत्रकार बंधूंनो, थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांचं आगमन व्यासपीठावर होणार आहे। कोपरगाव शहराच्या या निवडणुकीच्या या वातावरणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते जल्लोषामध्ये या यज्ञामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहे। खरं तर वाजत गाजत हे सर्व कार्यकर्ते या सभेला या ठिकाणी उपस्थिती लावत आहे। मान्यवरांचे भाषण आपल्याला ऐकायचे आहेत। कोपरगाव शहराच्या संदर्भात मान्यवर मंडळी या शहराशी निगडित प्रश्नांवर त्या ठिकाणी भाष्य करतात। मी एकच या सभेच्या निमित्ताने की सन्माननीय काकासाहेब असतील, सन्माननीय पद्माकांत भाऊ असतील, या मंडळींनी या कोपरगाव तालुक्याच्या गेल्या 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये कोणाबरोबर काम केलं, कोणाला मोठं करण्यासाठी काम केलं,
हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. जोपर्यंत आम्हाला मोठं करत होते तोपर्यंत चांगले होते, आणि आता विचारमध्ये तफावत झाली. म्हणजे माणूस जर आम्हाला मोठं करणार असेल तर तो चांगला आहे, आणि तो जर समोरच्या पार्टीकडे जर तो गेला तर त्याच्यावर टीका टिप्पणी करायची. आणि म्हणून ही जी नीती या कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये आपण पाहत आलेलो आहे. आदरणीय अशोकदादांच्या माध्यमातून 2004 आणि 2009 या कोपरगाव तालुक्यामध्ये असणारी जी सत्ता होती मध्ये या कोपरगाव तालुक्यातील जनता त्या ठिकाणी यशस्वी झाली, आणि आता देखील विषारी प्रचार करण्याचं काम या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. आणि म्हणून कालच्या एका कॉर्नर मीटिंग मध्ये त्या ठिकाणी काकासाहेबांच्या उपस्थितीमध्ये मी मत व्यक्त केलं की मतं मागत असताना विकासावर बोललं पाहिजे, मतं मागत असताना सामाजिक कामावर बोललं पाहिजे, मतं मागत असताना तुम्ही या तालुक्यासाठी काय काम केलं त्याच्यावर बोललं पाहिजे, या शहरासाठी तुम्ही काय काम केलं याच्यावर बोललं पाहिजे, आणि अशा पद्धतीनं त्या निवडणुकीला आपण सामोरे गेलं पाहिजे. पण एक बाजूला आणि वेगळ्याच विषयाकडे या कोपरगाव शहरामधलं वातावरण नेण्याचा प्रयत्न दुर्दैवानं त्यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांचा पराभव होण्याचं फक्त डिक्लेअर होण्याचं बाकी आहे. त्यांनी कितीही चिडचिड केली तर येत्या 3 तारखेला निश्चितपणाने काकासाहेब या कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपण पाहतोय निवडल्यापासून उमेदवारीच्या बाबतीमध्ये काय गोष्टी घडल्या, कशा काय गोष्टी नंतर कशा पद्धतीने कोर्टामध्ये दावे दाखवण्यात आले, कशा पद्धतीने उमेदवारांचा वेळ त्या ठिकाणी वाया घालवण्यात आला. जर तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास आहे, जर तुम्ही या कोपरगाव शहरामध्ये चांगलं काम केलेलं आहे, तर का आज अशा प्रकारे आपल्याला या निवडणुकीला सामोरं जावं लागतंय याचा विचार करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या कोपरगाव शहरामधून तळागाळीमधील असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य महिला भगिनी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरी जात आहे. या भागातील जे काही प्रश्न सुटलेले आहेत ते सुटलेले प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असणाऱ्या नगरसेवकांच्या प्रचार सभेमध्ये देखील आपल्यापर्यंत मांडण्यामध्ये त्या लोकांना वेळ सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. एका एका वार्डामध्ये कुठं 18 कोटीचे कामं, कुठं 20 कोटीचे कामं, कुठं 40 कोटीचे कामं, ही आकडेवारी कोपरगाव शहराची आहे. आणि म्हणून गंभीरपणे आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे की कुठंतरी या निवडणुकीला वेगळं वळण देऊन आदरणीय काकासाहेबांसारखा एक व्हिजन असणारा नेता या कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून या कोपरगाव शहराचा असणारा चेहरा मोहरा हा बदलला पाहिजे. या कोपरगाव शहरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला त्या ठिकाणी सुरक्षित वाटलं पाहिजे. या कोपरगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर देखील जे काही गोष्टी घडल्या त्या बाकीचे मान्यवर आपल्याला सांगतीलच. आणि म्हणून पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून दादांनी या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी या कोपरगाव शहरामध्ये आणलेला आहे. आपण एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. आणि म्हणून एक गोष्ट 4 वेळेस सांगितल्यावर खरी वाटायला लागते. मंजुरी आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून जरी घेतली तर विरोधक बातम्या टाकून त्या ठिकाणी सांगतात का हे काम आम्हीच केलं, हे काम आम्हीच केलं, अशा पद्धतीचा प्रचार त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून गंभीरपणे या कोपरगाव शहरातील असणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे की केवळ नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून देऊन आपलं काम भागणार नाहीये. आणि म्हणून आशुतोष दादाला जर या कोपरगाव शहराचं 100% असणारं उर्वरित कार्य सिद्धीस न्यायचं असेल तर मेजॉरिटीने या ठिकाणी असणारे 30 ते 30 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे. आणि म्हणून प्रस्थापित मंडळीच्या विरुद्ध सर्वसामान्यांची ही लढाई आहे. जी प्रस्थापित मंडळी प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी आहे, वर्षानुवर्ष कोणी 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष त्या प्रस्थापितांच्या विरुद्ध सर्वसामान्यांची ही लढाई आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या कोपरगाव शहराचं या ठिकाणी जे काही नेतृत्व आहे नगरपालिकेच्या माध्यमातून काकासाहेबांच्या स्वाधीन करत असताना त्यांना पूर्ण बहुमत देणं ही काळाची गरज आहे. आणि या वातावरणामध्ये फिरत असताना गेल्या 8-10 दिवसामध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे, केला जाणार आहे. उमेदवारांनी कोणी माघार घेतली म्हणून बातम्या पेरल्या जातील, कोणी पाठिंबा दिला म्हणून बातम्या पेरल्या जातील,
कुठेतरी खोट्या या ठिकाणी अफवा पसरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आमदार आशुतोष दादा काळे यांनी कोपरगाव शहराच्या माध्यमात तयार केलेली एक खंबीर अशा पद्धतीची युवकांची फळी या कोपरगाव शहरामधील प्रत्येक प्रभागामध्ये असणारा आमचा त्या ठिकाणचा कार्यकर्ता हा पोट तिरकीने त्या ठिकाणचे रस्ते व्हावे म्हणून भांडतोय, त्या ठिकाणच्या गटारी व्हावे म्हणून निधी आणतोय, त्या ठिकाणी सार्वजनिक त्या ठिकाणी सभागृह म्हणून त्यात प्रयत्न करतोय. या सगळ्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी कोपरगावच्या प्रत्येक प्रभागामध्ये आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि भविष्य काळात देखील काम करत असताना आदरणीय आमदार साहेबांना नगरपालिकेची पूर्ण साथ आपल्याला लागणार आहे. पूर्वीच्या काळी काय काय किस्से घडले त्याच्यामध्ये मला जायचं नाही, बाकीच्याही वक्त्यांना बोलायचं आहे. नगरपालिकेत जर विरोधकांचं बहुमत असलं तर ते ठराव हाणून पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. कितीही चांगलं काम असलं तर त्या ठरावाला बहुमताच्या आधारावर त्या ठिकाणी नामंजूर करण्याचं पाप त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, कोपरगाव शहरवासियांनो, आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून या कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक नेता या ठिकाणी जो या ठिकाणी आपलं काम करतोय. अहो रात्र तुम्हाला आम्हाला या ठिकाणी एक काम त्या ठिकाणी आशुतोष दादांचं दिसतंय. प्रश्न कुठलाही असो, आशुतोष दादा सातत्यानं त्या प्रश्नाचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत आहेत. पद्मकांतजी भाऊ त्या दिवशी भाषणामध्ये निश्चितपणे त्यांनी उल्लेख केला की या कोपरगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी लागणारं जे पाणी आहे त्यासाठी विशेषत्वानं प्रयत्न करण्याचं काम या ठिकाणी आमदार आशुतोष दादांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. या राज्याचे असणारे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांचं विशेष असणारं प्रेम आणि त्या प्रेमातून या कोपरगावला एक झुकतं माप घेण्याचं काम आमदार आशुतोष दादा या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून गंभीरपणे या निवडणुकीमध्ये आपले असणारे उमेदवार, चारित्र्य संपन्न असणारे अशा पद्धतीचे जे उमेदवार या प्रभाग वाईज आपल्याला जे मिळालेले आहेत, काकासाहेबांबरोबर त्यांना भरभरून मतदान आपण करणार आहात. आणि येत्या 3 तारखेला हा विजयाचा गुलाल या ठिकाणी आपण सर्वजण उधळणार आहात अशा पद्धतीची एक धारणा या ठिकाणी मी बाळगतो. अनेक मान्यवरांना या ठिकाणी भाषण करायचे आहे, त्यांनाही 5-5 मिनिटाचा वेळ या ठिकाणी मिळाला पाहिजे, त्यांचेही विचार आपल्याला ऐकायचे आहे. आणि म्हणून परत एकदा या ठिकाणी काकासाहेबांनी या उमेदवारांना विजयी करून घड्याळ या चिन्हावर त्यांना मतदान करून त्यांना जास्तीत जास्त भरघोस मताने विजयी करा असं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकरे साहेब. आपल्या अतिशय जोशपूर्ण या भाषणामध्ये आपण या सभाला उद्बोधित करत असताना या कोपरगाव शहरासाठी विकासासाठी जो नवा अजेंडा आपण मांडला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे सन्मान्य अध्यक्ष कारभारी पाटील आगवण यांनाही मी विनंती करतो, कृपया आपण. दरम्यान समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी आदरणीय सौ स्वातीताई कोयटे, आपणास विनंती आहे आपण या जाहीर सभेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वातीताई कोयटे. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, माननीय माजी आमदार अशोकदादा काळे, माझे प्रेरणास्थान असलेले काकाजी कोयटे व त्यांना बंधूप्रमाणे प्रेम करणारे आमचे कुदळे काका व त्याचबरोबर मंचावर उपस्थित इतर मान्यवर, माझे बंधू आणि भगिनींनो, मी विनंती करते समोर बसलेले महिला आणि बंधू जरा मागे वळून तुम्ही ही गर्दी बघा, मग तुम्हाला कळेल अहिंसा स्तंभ तर आपण केव्हाच पार केला या गर्दीनी. आणि आता आपण जो टप्पा पार करणार आहोत तो आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर एवढ्या प्रचंड गर्दीने आपण या सभेला जो उत्साह दाखवला आहे त्यासाठी मला वाटतं जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. थोड्याच वेळात माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आगमन इथे होणार आहे आणि त्यांना सर्वांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे आतुर झालेलो आहोत. आणि निमित्तही तेवढंच चांगलं आहे नाही का. 5 वर्षासाठी आपल्याला आपला उमेदवार निवडायचा आहे, आपल्याला आपला नगराध्यक्ष निवडायचा आहे, आपल्याला आपले नगरसेवक निवडायचे आहे. तर आपल्याला थोडा वेळ तर दिलाच पाहिजे बंधू आणि भगिनींनो, कारण नंतर वेळ हातातून जाईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. आणि नेहमीप्रमाणे कोपरगावकर फक्त कोणीतरी हातावर तुरी देऊन जाईल आणि त्याकडे आपण बघत राहू. असं करायचंय का आपल्याला? अजिबात नाही करायचंय आपल्याला. त्यामुळे आपल्याला विचार हा खूप पक्का करायचा आहे. आणि अत्यंत सुज्ञ असे नागरिक माझ्या समोर इथे बसलेले आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये ते आपले भावी नगराध्यक्ष निवडण्यासाठी आतुर आहे. आणि तुमचं राष्ट्रवादीवरचं प्रेम
आम्हाला दिसत आहे. आज समोर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी माझे प्रेरणास्थान, माझे मेंटॉर, माझे वडील काकाजी कोयटे आज जरी उमेदवारीसाठी इथे परंतु काकाजी हा पासनं तर अगदी कोपर गावातल्या उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत सगळे जण ओळखतात. पण एकच आहे की त्यांचं निस्वार्थ असलेलं त्यांच्या भूमी आहे, जन्मभूमी आहे कोपरगाव, त्यासाठी असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यामुळे जनसामान्यापासून सर्वजण त्यांना आपले काका असं म्हणून ओळखतात. अत्यंत साधारण घरामध्ये जन्म घेतलेले काका पण गेलं. श्रीगो विद्यालयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. म्हणजेच माणसात आपल्या कोपरगावचे काकाजी आहेत. नाहीतर बाहेरील शक्ती आहे, बाहेरचे लोक आहेत, परंतु मला इथे सांगायला खूप हे कोपरगावचेच आहेत. कोपरगावचाच विचार केला आहे, कोपरगाव मध्येच काम दुसरीकडनं आलेले ते आपल्या सगळ्यांना माहिती, जास्त बोलणार नाही. आपण आता काकाजींच्या कामाबद्दल बोलत होतो. राजनीतीमध्ये काकाजी 25-30 वर्षापूर्वी होते, परंतु काही काळासाठी ते राजनीतीतनं बाहेर गेले, परंतु समाजकारण त्यांनी आजतागायत सोडलेलं नाहीये. समता पतसंस्थेच्या मार्फत त्यांनी तुमची छोटी छोटी जी काही जमापुंजी असती त्याचं रक्षण करण्याचा विडा उचलला आणि समता इंटरनॅशनल स्कूलच्या मार्फत तुमच्या छोट्या चिमुकल्या लाडक्या मुलांना विद्यादान देण्याचं काम सुद्धा केलं. जेव्हा समता इंटरनॅशनल स्कूल ही कोपरगावमध्ये स्थापित करण्याचा विचार केला गेला, तेव्हा आम्ही सुद्धा, म्हणजे काकाजी तर एक पिढी अगोदरचे आहे, आम्ही आपल्या स्वतःला ॲडव्हान्स समजतो. आम्ही सुद्धा काकाजींना म्हटलो होतो की काकाजी इतक्या लांब लोक त्यांची मुलं कधी पाठवणार नाही. कोपरगावपासून 6-7 किलोमीटर सगळीकडे जंगल आहे, अशा शाळेमध्ये का बरं लोक पाठवतील. पण काकाजी तेव्हाही बोलले होते, जर तुमचं विजन क्लिअर असेल, जर तुम्हाला काय द्यायचं हे निश्चित असेल आणि जर तुमच्या देण्यामध्ये एक प्युरिटी असेल तर नक्कीच लोक तुमच्याकडे धावत येतील. कारण क्वालिटीची कोपरगावला गरज आहे, क्वांटिटी तर कोपरगावमध्ये ऑलरेडी खूप आहे. तर आपल्याला क्वालिटी द्यायची आणि क्वालिटी एज्युकेशन देण्याचा विडा त्यांनी उचलला आणि मागच्या 13 वर्षापासून समता इंटरनॅशनल स्कूल ही एज्युकेशन सेक्टरमध्ये उत्तरोत्तर प्रगती करत आहे आणि कोपरगावचे नाव पुन्हा एका नव्या वळणावरती नेत आहे. असे काकाजी कोयटे जे विचार करतात तोच अतिशय फिल्टर होऊन विचार आलेला असतो. तो या विचारामध्ये इतकं गहन त्यांचा अभ्यास लपलेला असतो की तो विचार जेव्हा ते आपल्यासमोर मांडतात, जेव्हा त्याला कृतीत आणतात आणि जेव्हा तो एकदम त्याला मला परफेक्ट आणि नंबर 1 करायचा आहे असा विचार करतात, तेव्हा त्यांच्यातला जो विजडम आहे, त्यांच्यातली जी खरी बुद्धिमत्ता आहे ती त्यावेळेस बाहेर झळकत असते. एका माणसामध्ये इतके गुण असणं शक्य कसं असू शकतं असाच मी नेहमी विचार करत असते. घरामध्ये सुद्धा अगदी लहानांबरोबर रमणारे, बाहेर निघाल्यानंतर गरीबातल्या गरीबाला विचारपूस करणारे, वारकरी संप्रदाय दिसला तर त्यांच्या सोबत अभंग भजनं म्हणणारे आणि तर आपल्या विचारांनी करणारे काकाजी आज उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहेत. बऱ्याच भागात गांधीनगर, दत्तनगर, सुभाषनगर बऱ्याच भागातल्या लोकांना माहिती आहे की काकाजी मागच्या 6 वर्षापासून अविरत तिथे असलेल्या वृद्ध लोकांना, ज्यांना मुलं बाळं आहेत पण ते त्यांचा सांभाळ करत नाही किंवा जे लोक अपंग आहेत, बाहेर पडू शकत नाही, अशांना रोज डबा, गरम गरम डबा पुरवायचं काम काकाजी करतात. आणि निश्चितच आमच्या काकीजी म्हणजे सुहासिनीताई कोयटे, ज्या की कोपरगावच्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत, त्यांचा ह्या गोष्टीमध्ये मोलाचा वाटा आहे. सण समारंभ काहीही असलं तर गोडधोड सुद्धा त्या लोकांना जेवायला दिलं जातं. असं समाजकारण आणि माझे लोक ही भावना न विसरणारे आपले काकाजी आहेत. त्याचबरोबर साई आश्रया जे अनाथ आश्रम आहे तिथे सुद्धा काकाजींनी जागा देव केली आहे. त्या मुलांना राहण्यासाठी एक खूप सुंदर अशी वास्तू उभारणा करून दिलेली आहे.
जिथे मित्रांनो मला असं वाटतं की तुमच्या आमच्यापैकी सगळ्यांनी जाऊन एकदा भेट दिली पाहिजे. जवळजवळ 200हून अधिक मुलं आणि 70-80हून अधिक आजी आजोबा तिथे राहतात, ज्यांना कोणीच सांभाळ करत नाही, ज्यांना आई वडील नाही आहेत, नातेवाईकां जे छोट्या मुलांना सांभाळायला तयार नाही, अशा सगळ्यांचा सांभाळ आपण तिथे करतो. प्रत्येक दिवाळीला आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे लक्ष्मीपूजनासाठी सुद्धा त्या मुलांसोबत जात असतो. असा सर्वांचा विचार करणारे काकाजी आज आपल्याला इथे उमेदवार म्हणून लाभलेले आहे. आपण जर साई सिटी भागामध्ये गेलात तर तिथे आपण बघताल की आरोग्य मंदिर म्हणजे स्त्रियांसाठी ज्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, फॅमिलीच्या इतर मेंबर्सला लक्ष देण्यामध्ये त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात, अशा स्त्रियांसाठी फ्रीमध्ये जागा व योग टीचर काकाजींनी तिथं उपलब्ध करून दिला आहे. आत्ताच कोणीतरी थोड्या वेळ आधी माणुसकीच्या मंदिरासाठी सुद्धा बोललं, तर माणुसकीच्या मंदिरामध्ये तिथे त्यांनी पगारी माणूस, जागा, थोडंसं फर्निचर उपलब्ध करून दिलंय आणि तुमच्या घराघरातल्या ज्या जुन्या वस्तू असतील, कपडे म्हणा, चप्पल म्हणा, ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्या तिथे ठेवल्या जातात आणि गरजू लोकांना त्या तिथून डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. आपल्याला तरी मिळतो का एवढा वेळ? आपण सुद्धा तितकेच 24 तास घेऊन रोज उठतो सकाळी. आपण सुद्धा हा विचार दुसऱ्यांसाठी करत नाही, परंतु ते निस्वार्थ भावनेने हा विचार करत असतात. त्याचबरोबर स्टडी पॉइंट विद्येचं मंदिर सुद्धा त्यांनी इथे उभारणी केली आहे. UPSC MPSCचा अभ्यास बऱ्याच मुलांना करावा लागतो, परंतु एकाग्रता असण्यासाठी शांत जागेची गरज असते आणि छोट्या छोट्या घरांमध्ये तो अभ्यास होत नाही. तर काकाजींनी तेही हेरले व युवा पिढी, माझी पिढी जी इथं कोपरगावमध्ये काहीतरी नवीन करू शकते, अशांना सध्या माझ्या साथीची गरज आहे म्हणून मुलांसाठी आणि मुलींसाठी असं वेगवेगळं त्यांनी तिथे अभ्यास करण्याच्या जागा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर एक नाही तर अनेक उपक्रम काकाजी निस्वार्थ भावनेने चालवत असतात. सहकार मंदिर कोपरगावमध्ये उभारले, बचत गटाच्या माध्यमातून निरनिराळ्या महिला ज्या कोपरगावमध्ये काही ना काही उद्योग करू इच्छितात किंवा काही उत्पादनं त्या करतात आणि त्या नेहमी म्हणतात की काकाजी ते उत्पादन तर आम्ही करू, परंतु मार्केट आम्हाला तिथे मिळत नाही, आम्ही हे मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम नसल्यामुळे आम्हाला अजून पुढे उत्पादन करता येत नाही. आणि काकाजींनी त्यांच्यासाठी ते मार्केट उपलब्ध करून दिलं. कोपरगावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते डिस्ट्रीब्युशन त्या महिलांनी केलेल्या जे काही उत्पादन आहे त्याचं करतात. तर कुठेही राजकारणाचा तीळ मात्रही गंध नसताना सुद्धा ते हे काम करू शकतात मित्रांनो. तर जेव्हा ते आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून उभे राहतील तर तुम्ही विचार करा की किती कायापलट हा कोपरगावचा होऊ शकतो. आपण नेहमी म्हणतो की हिवरे बाजार हे पोपटराव पवारांचं हिवरे बाजार आहे. पोपटराव पवारांचं हिवरे बाजार का बरं म्हणतात? कारण त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले आणि आज तागायत ते चेंजेस तिथे तसेच आहे, स्थायी आहे आणि आजही लोक त्या जागेला जाऊन व्हिजिट करतात. तर असंच आपल्या कोपरगावचं सुद्धा नाव झालं पाहिजे. असंच आपल्या कोपरगावच्या आसपासच्या लोकांनी, महाराष्ट्रभर लोकांनी म्हटलं पाहिजे की नगरपालिका स्वच्छता सुधारणा जर बघायची असेल, सुशोभीकरण जर बघायचं असेल तर कोपरगावला व्हिजिट नक्कीच केली पाहिजे. तो हे जर इमॅजिन जरी केलं आपण तर आपल्याला खूप छान वाटतं आणि हे जर प्रत्यक्षात उतरेल तर तो दिवस म्हणजे सोनियाचा दिवस असेल. आणि मी जेव्हा बोलतीये मी तुमच्या सगळ्यांकडे बघून बोलतीये. जो व्यक्ती खरं बोलतो तेव्हाच तो डोळ्यात डोळे टाकून बोलू शकतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की काकाजी हे गोष्टी इथे करून दाखवतील. काकाजी हा पॉझिटिव्ह चेंज कोपरगावमध्ये आणून दाखवतील. कारण त्यांचा सध्या एकच ध्यास आणि एकच श्वास आहे. त्यांचा श्वास आणि त्यांचा ध्यास फक्त हाच म्हणत आहे की माझ्या कोपरगावचा विकास झाला पाहिजे, माझ्या कोपरगावचा विकास झाला पाहिजे. विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या की काकाजींचं वय झालंय, काकाजींचं वय झालंय. बऱ्याच टीका केल्या त्यांनी की काकाजी या वयामध्ये ह्यांना का बरं आता परत राजकारणात यायचंय. तर विरोधकांना मी सांगू इच्छिते की घरी गेल्यानंतर कदाचित तुम्ही थकत असताल, परंतु हा व्यक्ती दुसऱ्या दिवशी मला काय करायचं आहे त्याचा आराखडा करत असतो आणि आम्ही म्हणजे आपल्यासारखे युवा सुद्धा झोपेत असतात तेव्हा हे उठून बाहेर पडलेले असतात. अजून सुद्धा तुम्ही बघत असताल प्रत्येक नगरसेवकाचे जेव्हा नगरसेवक आणि त्यांचे वॉर्डातले लोक इथे येत आहेत तेव्हा काकाजी स्वतः जाऊन त्यांचं स्वागत करताय. तुमच्या आणि माझ्यासारखे म्हटले असते अरे कितींदा मी खाली उतरू आणि कितींदा मी वरती येऊ, परंतु हा जल्लोष एज इज जस्ट अ नंबर.
फक्त एक आकडा असतो वय म्हणजे. तुम्ही मनातनं जर तरुण असाल, मनातनं जर तुम्ही ठाणलंय की मला आता करूनच दाखवायचंय, तर आपण प्रत्येक जण काकाजी सारखी उभारी नक्की 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 घेऊ शकतो. जाताना फक्त इतकंच सांगेन की विश्वास दाखवा, काकाजी कोयटे या नावावर विश्वास दाखवा. आपल्या आशुतोष दादा, आपले जे लाडके आमदार आहेत त्यांच्यावर विश्वास दाखवा. आपले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यावर आणि विश्वास दाखवा विकासावर. विकास नक्कीच होईल. काकाजी तुम आगे बढ़ो, काकाजी तुम आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. आणि याच विश्वासाने की 3 तारखेला आपण सगळे गुलाल खेळायला इथे येऊ, या विश्वासाने मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्वातीताई. खरं तर आदरणीय काकाजींचं विजन ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रस्तुत केलं आणि त्यालाच जोड आमच्या सन्माननीय आपल्या आमदार आशुतोष दादांचं नेतृत्व आणि या तालुक्याचा आणि या कोपरगाव शहराचा विकास निश्चितच बघावयास मिळणार आहे. आणि दरम्यान या प्रचार सभेच्या निमित्तानं अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका आदरणीय चैतालीताई काळे यांचं आगमन झालं. आदरणीय चैतालीताईंचंही या निमित्ताने मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे आपण ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत या निमित्ताने करणार आहोत. दरम्यान आज सर्वच उमेदवार अतिशय जोशामध्ये आपापल्या सर्व कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आगमनस्थ होत आहे. मी पुरुष मंडळींना विनंती करतो, समोर जे पुरुष मंडळी बसलेले आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण महिलांच्या बसण्याची व्यवस्थित त्या ठिकाणी जागा करून द्यावी. पुरुषांनी थोडंसं कडेला उभं राहिलं तरी काही हरकत नाही आहे, मात्र कृपया आपण महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी. धन्यवाद. यानंतर कोपरगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ गंगुले यांना विनंती करतो कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी विराट सभा आयोजित केली आहे, या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय माजी आमदार अशोक दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षचे उमेदवार काकासाहेब कोयटे, सौ चैतालीताई, सर्व मान्यवर व सर्व बंधू भगिनींनो, येत्या 2 तारखेला या कोपरगाव शहरामध्ये जी निवडणूक आहे ती निवडणूक आपल्या सगळ्यांच्या परीक्षेची निवडणूक आहे मित्रांनो. कारण 2 तारखेला मतदान कोणाला करायचं आणि कोणाला का नाही करायचं हा एकदम पक्का विश्वास तुम्हाला, पक्का निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. 2014 ते 19 या कोपरगाव शहराची ज्या लोकांनी धुळगाव म्हणून ओळख निर्माण केली, कोपरगाव शहरामध्ये चालायला रस्ते नव्हते, कोपरगाव शहरातलं पाणी 23 दिवसाआड यायचं, अशा परिस्थितीमध्ये 2019ला माननीय आशुतोष दादांनी आपल्या सगळ्यांना साथ घातली की मला तुम्ही निवडून द्या आमदार म्हणून, आणि मी या कोपरगाव शहरातील पाण्याची असेल, रस्त्याची असेल, सगळी समस्या सोडवल. आणि आशुतोष दादांवर आपण सगळ्यांनी आशुतोष दादांच्या बोलण्यावर तो विश्वास ठेवला आणि आशुतोष दादांना निवडून दिलं. आज आशुतोष दादांनी कोपरगाव शहरातील सर्व प्रमुख रस्ते केले आहे. म्हणजे तुमचा धारांगाव रोड असेल, गुरुद्वारा रोड असेल, धारांगाव रोड आपला बँक रोड असेल, कोपरगाव शहरातील सर्व महत्वाचे रस्ते आशुतोष दादांनी केले. पाण्याची समस्या होती, 23 दिवसाआड पाणी आपल्याला येत होतं. आज आशुतोष दादांनी 5 नंबरचं तळे जे केलं, आज आपल्याला 4 दिवसाआड पाणी येत आहे. पण मला विरोधकांना तुमच्या मार्फत हे विचारायचं आहे की जर आशुतोष दादा 5 वर्षात हे सगळं करू शकत होते तर तुम्ही 5 वर्षात का हे करू शकले नाही? का कोपरगाव शहरातील जनतेला रस्त्यापासून वंचित ठेवलं? का कोपरगाव शहरातील रस्त्याला पाण्यासाठी वंचित ठेवलं? कोपरगाव शहरातील रस्त्याचे प्रमुख जे रस्ते होते, आशुतोष दादांनी ते सगळ्यांना निधी उपलब्ध केल्यानंतर ज्या वेळेला निविदा प्रसिद्ध झाल्या आणि ठराविक कॉन्ट्रॅक्टर लोकांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या, तर ह्या महाभागांनी जे नगरसेवक निवडून दिले होते विरोधी पार्टीचे, त्या लोकांनी पहिल्यांदा झाले असं भारतामध्ये, जगामध्ये पहिल्यांदा झालं असेल तर जे नगरसेवक निवडून दिले जातात कोपरगाव शहरातील आपल्या भागातील विकास कामं करण्यासाठी, या महाभागांच्या सगळ्या नगरसेवकांनी आपल्या कोपरगाव शहरामध्ये हे रस्ते झाले नाही पाहिजे म्हणून ठराव घेतला आणि कोर्टामध्ये जाऊन स्टे सुद्धा घेतला. 5 नंबरचं तळ जे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं होतं, त्या 5 नंबर तळ्यासाठी कोपरगाव कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये 3-4 शेतकरी उभे केले आणि त्या शेतकऱ्यांना हायकोर्ट मधले वकील दिले. आता तुम्हीच विचार करा, सर्वसामान्य शेतकरी
हायकोर्टमध्ये 3-3, 4-4 वकील देऊ शकतो का? हे करण्यामागचं उद्दिष्ट काय? आशुतोष दादांनी त्या सर्व गोष्टींवर मात केलंय आणि आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये 3ऱ्या-4थ्या दिवसाआड पाणी येतंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचं फक्त एकच आहे, मतदान कोणाला करायचं? ज्यांनी या कोपरगाव शहरामधले रस्त्याच्या समस्या असेल, पाण्याच्या समस्या असेल, 20 ते 22 समाजांना बोलून त्या समाजाचे समाज मंदिर उभे केले. कोपरगाव शहराचं बस स्टँड जे चुकीचं केलं होतं, तुम्ही संगमनेरचं बस स्टँड पहा, ज्या ज्या ठिकाणचे बस स्टँड आहे त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी दिमाखामध्ये कॉम्प्लेक्स उभे आहे, बेरोजगारांना रोजगार मिळून दिला. मग माझा त्यांना प्रश्न आहे का, कोपरगाव शहरातील बस स्टँडवर तुम्ही गाळे का करू शकले नाही? कोपरगाव शहरातील लोकांना पाण्याचे तळ तुम्ही का करू शकले नाही? तो स्विमिंग टँक करून ठेवला तिकडे, तोही बंद ठेवला. आपल्या कोपरगाव शहरातील युवकांसाठी जे काही क्रीडा संकुल होतं ते तिकडे त्यांच्या जागेमध्ये नेलं. अशा लोकांना या सगळ्या गोष्टीपासून वंचित आपल्याला लांब ठेवायचं आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की आशुतोष दादा 4 वर्ष आमदार आहे अजून. तो दादा जो काही वरतून निधी आणणार आहे तो निधी या कोपरगाव शहरामध्ये त्यांना वापरण्यासाठी, कोपरगाव शहरामध्ये जर नगरसेवक आपले नसले तर ठराव सगळे आपल्या विरोधात जातील. दादांनी किती निधी आणला, दादांनी किती ठरवलं आपल्याला रोज पाणी द्यायचं, हे लोक होऊन देणार नाही. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, नगरसेवक 30च्या 30 निवडून द्या, घड्याळाला मतदान करा आणि नगराध्यक्ष काकासाहेबांसारखा भेटलेला आहे तोही निवडून द्या आणि या कोपरगाव शहरातील विकास बघा. आज या कोपरगाव शहरामध्ये मी बघतो कोणत्याही रस्त्याचा काही बोर्ड लागला, मध्ये मध्ये फॅशनच झाली होती. स्वतःच्या आमदारकीच्या काळात एकही रस्ता करू शकले नाही, पण आशुतोष दादाच्या काळामध्ये जर रस्त्याचं काम निघालं भले मोठे फ्लेक्स लावून टाकायचे. आम्ही याची मागणी केली होती, अरे बाबा तुम्ही आमदार असताना नाही करू शकले तर नंतर काय करणार तुम्ही? सावळीवर पासून पुंतांबा फाट्यापर्यंत रस्ता झाला चांगला, आमच्यामुळे झाला असे विरोधक म्हणतात. आणि पुंतांबा फाट्यामध्ये काही अडचणी म्हणून खड्डे राहिले तर ते आशुतोष दादांमुळे राहिले. म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळे झालं, वाईट झालं तर आमदारांमुळे झालं. अशा करणाऱ्या या नीच प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. मित्रांनो 2 तारखेला फक्त घड्याळ आणि घड्याळ या कोपरगाव शहरामध्ये 30च्या 30 नगरसेवक निवडून द्या, नगराध्यक्ष काकासाहेब सारखा निवडून द्या. मग तुम्हाला आम्हाला आशुतोष दादाला बोलायला जागा नाही राहायची का या कोपरगाव शहरात विकास का नाही झाला. म्हणून 2 तारखेला जी निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीला मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगणं आहे, आशुतोष दादांच्या नेतृत्वासाठी हात बळकट करा, काकासाहेबांसारखा नगराध्यक्ष निवडून द्या आणि 30च्या 30 नगरसेवक निवडून द्या. एवढीच हात जोडून विनंती करतो तुम्हाला. आणि अजिबात चुकू नका, कोणाच्या भूल थापड्याला बळी पडू नका. आणि या कोपरगाव शहरामध्ये जे काही रोडवर हातगाड्या असतील किंवा कोण असतील, या सगळ्या लोकांसाठी सांगणं आहे माझं, आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली काकासाहेबांसारखा नगराध्यक्ष जर झाला या कोपरगाव शहरातील एकाही गोरगरिबावर अन्याय होणार नाही. सगळ्यांना दिमागामध्ये त्यांच्या चांगल्या ठिकाणी त्यांना स्थान देण्यात येईल. एवढंच तुम्हाला सांगतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील भाऊ. खरं तर या कोपरगाव शहराचे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून आपल्याला प्रत्येक समस्या या शहराची माहिती आहे आणि म्हणूनच एवढ्या पोटतिडकीने आपण आदरणीय दादांच्या कर्तृत्वाचा उल्लेख या ठिकाणी केला. खरं तर या कोपरगाव शहराचा प्रलंबित असणारा वर्षानुवर्षाचा हा पाणी प्रश्न दादांनी ज्या पद्धतीने सोडवला ते आपणा सर्वांना सर्वपरिचित आहे. आणि म्हणून अशा वेळी आपला सर्वांचं जे कर्तव्य आहे ते म्हणजेच दादांच्या पाठीशी समर्थपणे उभं राहणं आणि दादांनी आदरणीय कोयटे साहेब आणि संपूर्ण जे 30 उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासाठी आपण झटणं. आणि म्हणूनच या कोपरगाव शहराचा आणि किंबहुना पर्यायाने कोपरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास सुद्धा आपणा सर्व मतदार बंधू भगिनींच्या हातात आणि त्यामध्ये आपला वाटा हा अनमोल असायला हवा. आणि याच उद्देशाने आणि याच विश्वासाने आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय काकासाहेबजी कोयटे, सर्व 30 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि यांच्या प्रचारार्थ येत असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या सर्वांच्या वतीने मी आपणा सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आता अगदी काही क्षणामध्ये या कार्यक्रमस्थळी उपस्थित होतील आपणा सर्वांचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडीची सूचना मांडण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव यांना विनंती करतो.
आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्षस्थान आपला सर्वांचे लाडके आणि श्रद्धास्थान असलेले माजी आमदार अशोकदादा काळे यांनी स्वीकारावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीने विनंती करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून खरं तर कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाची पायाभरणी करणारे आपणा सर्वांचे लाडके माजी आमदार आदरणीय अशोकदादांनी या ठिकाणी त्यांचं अध्यक्ष या ठिकाणी स्थान स्वीकारलं आणि या सूचनेस अनुमोदन देण्यासाठी मी नवाज कुरेशी यांना विनंती करतो. आत्ताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेस मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. आणि दरम्यान या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं मी संदीपजी कोयटे यांना विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं आणि त्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय काकाजी कोयटे येतील. कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करता आयोजित या प्रचार सभेचे अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार अशोकदादा काळे, या आपल्या कोपरगाव शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार आशुतोष दादा काळे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँकेच्या संचालिका चैतन्यताई काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय काकासाहेब कोयटे, पद्मकांतजी कुदळे, सन्माननीय संभाजीराव काळे आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय व उमेदवार आणि या प्रचंड सभेकरता उपस्थित असलेला जनसमुदाय, हा जनसमुदाय आज मला बघायला खूप आनंद वाटतोय की आजपर्यंत कोपरगावच्या इतिहासात कुठलीही प्रचार सभा इतक्या लांबपर्यंत कधी पोहोचलेली नाही. आज तुम्ही ते करून दाखवलेली आहे आणि हाच जनसामान्यांचा आवाज आहे आणि हाच जनसामान्यांचा विजय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोपरगाव शहरातील हा जनसामान्यांचा आवाज आज कोपरगावातल्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मागच्या 10 दिवसापूर्वीच ज्यावेळेस काकासाहेबांनी आमदार आशुतोष दादा काळेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली, त्यावेळेस एक कोपरगावात जो थरकाप उडाला होता, आजची सभा पाहून तर तो खूप मोठा होणार आहे. ज्यांची चिडचिड थोडी सुरू झाली होती ती चिडचिड आता शिगेला पोहोचणार आहे. कारण आता आमदार आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय काकासाहेब आणि सर्वच्या सर्व 30 उमेदवार या ठिकाणी कोपरगाव शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हेच उत्तर आपण या आजच्या उपस्थितीतून समोरच्या सर्व विरोधी पक्षांना करून दिलेलं आहे. अहो काय बडबड चालली होती, कुठलीही बाहेरची शक्ती, अरे ही माझ्या जनसामान्यांची शक्ती आहे जी आज काकासाहेबांच्या मागे उभी आहे. हेच आमचे आका आहेत आणि हेच आमचे काका आहेत. आज आपल्याला कोपरगाव शहरामध्ये प्रचाराची ज्या सुरुवात झाली त्यावेळेस जे अश्लाघ्य भाषेमध्ये आमदार आशुतोषजी काळे असोत, काकासाहेब कोयटे असोत किंवा सर्वच उमेदवारांचा जो अपप्रचार करण्यात आला, आपण सर्वांनी आजच्या उपस्थितीतून दाखवून दिलेला आहे. आणि मला ही उपस्थिती एकच सांगतेय, ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आज आपण फक्त कोपरगाव शहर बघतोय, आपल्याला लवकरच कोपरगाव तालुका बघायचा आहे, आपल्याला लवकरच अहमदनगर जिल्हा बघायचा आहे आणि आपल्या संपूर्ण शहरामध्ये, संपूर्ण प्रभागामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव पोहोचवायचं आहे. आज सन्माननीय आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली हे जे काही पॅनल संपूर्ण या ठिकाणी उभं आहे,
हे एकमेव पॅनल आहे जे संपूर्ण ताकदीने 31च्या 31 उमेदवार एकाच चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर उभे आहेत. इतर पक्षाचेही उभे आहेत, पण त्यांना लंगडं पॅनल म्हणावं लागेल. का बरं? का त्या सर्वांना कमळ चिन्हावर लढता येत नव्हतं? पण नाही, त्यांना दिसतो तो फक्त जातीयवाद, आणि त्या जातीयवादामुळेच त्यांनी एक पाय तोडला आणि एक कुबडी हाताशी घेतली आणि कुठला तरी एक पॅनल उभा केला आणि त्याच्या सहकार्याने कुठेतरी लढायचा एक तोकडा प्रयत्न समोरच्या पार्टीकडून चालू आहे. आज आपल्याला माहिती आहे की कोपरगाव शहरामध्ये पाणी आणायचं काम, प्यायचं पाणी आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या लाडक्या आशुतोष दादा काळेंनी केलेलं आहे. मग तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला पाणी आणणारा नेता पाहिजे की पाणी चोरणारा नेता पाहिजे? आणि त्याकरता तुम्हा सर्वांना विनंती आहे की येत्या 2 तारखेला होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व 31 नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना बहुमोल आपलं मतदान करून त्या सर्वांना निवडून द्या. आपण तसं केलं तरच राज्यामध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली फायनान्स मिनिस्ट्री, अर्थ खातं आपल्याकडे आहे, उपमुख्यमंत्रीपद एका पक्षाकडे आहे, सन्माननीय आशुतोष दादांच्या नेतृत्वामध्ये कोपरगावची आमदारकी आपल्याकडे आहे, आणि हे महाराष्ट्र राज्याचं जे काय अर्थसहाय्य आहे हे आपल्याला आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे सुस्थितीतपणे कोपरगावमध्ये विकास घडवायचा असेल तर आपल्याला नगरपालिकेमध्ये सुद्धा आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल निवडून आणण्याशिवाय पर्याय नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं आणि आपल्या आशुतोष दादांचा सन्मान या महाराष्ट्र राज्यामध्ये वाढवावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरगाव. थँक्यू संदीपजी. आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार, आपणा सर्वांचे लाडके, मनमिळावू आणि मातीशी नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय काकासाहेबजी कोयटे यांना विनंती करतो आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत व्यक्त करावं. आजच्या या विराट सभेच्या अध्यक्ष, आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय अशोकदादा काळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते पद्माकांत भाऊ कुदळे, राजेंद्र बापू जाधव, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले धरमभाऊ बागरेच्या, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील भाऊ गांगुले, कृष्णाजी आढाव आणि इतर सर्व मान्यवर व्यासपीठावर एवढी मंडळी माझ्या मागे उभी आहेत. मला तर खूप छान वाटतंय. आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ येत्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येत आहे. त्या लाडक्या भावाचं स्वागत करण्यासाठी सगळ्या बहिणींनी सज्ज राहावं. पण तोपर्यंत एक 5-7 मिनिटं मी तुमची घेऊन माझे विचार या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे. सर्व कोपरगावकरांना माहीत आहे की मी गेले 50 वर्षापासून राजकारण आणि समाजकारणामध्ये आहे. गेले 20 ते 25 वर्षापासून मी राजकारणापासून दूर गेलो होतो. ते दूर जाण्याचं कारण होतं की त्या काळामध्ये मला राजकारणातले अनेक धोके अनुभवायला मिळाले, गद्दारी अनुभवायला मिळाली, माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले. याची सर्व कोपरगावकरांना माहीत आहे. नुकत्याच या 2000 साली जी शेवटची निवडणूक मी लढलो ती सुद्धा जनतेमधून लढलो आणि त्या जनतेमधून लढलेल्या निवडणुकीत सुद्धा कोपरगावकर अतिशय चवीनं काही गोष्टी चघळतात. मला अनेक जण येऊन सांगतात की सांगता सभा जी झाली त्याच्यात आमच्या नेत्यांनी काय भाषण केलं. त्याचप्रमाणे मतमोजणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस लाईट कसे घालवले गेले, माझ्या मतपत्रिका कोणी कोणी कशा कशा पळवल्या, त्यावेळेचे शिवसेनेचे नेते शिवाजीराव ठाकरे हसतायत की त्यांना तो सगळा प्रसंग माहीत आहे.
आणि अशा धोके मिळाल्यामुळे मी थोडासा राजकारणावर पासून लांब गेलो होतो, परंतु आता मला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे. काळे कुटुंबीय जे प्रामाणिक कुटुंब आहे, राजकारणामध्ये कधीही धोका न देणारं कुटुंब आहे, आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणारं कुटुंब आहे, अशा काळे कुटुंबियांकडून मला प्रवेश दिला गेला राष्ट्रवादीमध्ये. त्याच्यामुळे मला आनंद झाला आणि त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मी जरी राजकारणापासून लांब होतो तरी समाजकारणापासून कधीही लांब गेलेलो नव्हतो, हे कोपरगावकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून असेल, दादाप्पा खंडाप्पा कोयटे शाळेच्या माध्यमातून असेल, मी सातत्यानं समाजकारण आणि समाजकारणच करीत आलेलो आहे. आणि आता राजकारणामध्ये मी पुन्हा उडी मारलेली आहे. जे काही करायचं ते चांगलं करायचं, दर्जेदार करायचं, क्वालिटीचं करायचं, हाच माझा पहिल्यापासून मी व्रत घेतलेला आहे. तुम्ही समता नागरी सहकारी पतसंस्था बघा, महाराष्ट्रातली 1200 कोटी रुपयाची ठेवी असलेली ग्रामीण भागातली सर्वात मोठी संस्था म्हणून समताचं नाव आहे. एवढंच नव्हे, 1200 कोटीपैकी तब्बल 400 कोटी रुपयांचा विश्वास माझ्यावर कोपरगाव शहरातल्या नागरिकांनी दाखवलेला आहे. या 400 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, या सर्वसामान्य माणसाच्या तब्बल 22,000 ठेवीदारांच्या ठेवी माझ्याकडे आहेत. म्हणजे 22,000 कोपरगावच्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम मी गेले अनेक वर्ष करतो आहे, हे आपल्या समोर आहे. समता इंटरनॅशनल स्कूल असेल, ज्यावेळेस समता इंटरनॅशनल स्कूलची जागा खरेदी केली त्यावेळेस मला अनेकांनी वेड्यात काढलं होतं. कोपरगाव शहरापासून 7 किलोमीटर असलेल्या कोकणठाण शिवारामध्ये कोणत्या शाळेमध्ये येणार? आज तुम्ही बघताय, अहमदनगर जिल्ह्यातली सर्वात मोठी आणि शैक्षणिकदृष्ट्या अकॅडमिकली जिल्ह्यामध्ये 1 नंबरची असलेली समता इंटरनॅशनल स्कूल आज माझ्या सुनेच्या माध्यमातून मला करायला मिळालेली आहे. याचाही मला मनपूर्वक आनंद होत आहे. अशा अनेक कामं मी केलेली आहेत. समता इंटरनॅशनल स्कूलचं मी नाव सांगितलं. या समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून ज्यावेळेस कोरोनाचं संकट या कोपरगाववर आलं होतं, मी दररोज कोपरगावच्या नागरिकांना 1000 डबे घरपोच पोहोचू देतो. 1000 सर्वसामान्य नागरिकांना घरपोच डबे पोहोचवण्याचं 3.5 महिने काम मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते डबे आज देखील शेकडो डबे माझ्या माध्यमातून आपल्या जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत, अल्पसंख्याक माणसं आहेत, कोणाला आधार नाही, त्या निराधार माणसाला शेकडो डबे पाठवण्याचं काम मी करतो. हे निराधार व्यक्ती जे आहेत, हे नागरिक जे आहेत, हे मला कधीही विसरणार नाही. अर्थात मी जे काही केलं ते निवडणूक लढवण्याकरता अजिबात केलेलं नव्हतं. निवडणूक लढवण्याचा विचार सुद्धा माझ्या मनामध्ये आलेला नव्हता. मी परवा गांधीनगर भागामध्ये गेलो प्रचार फेरी करता. त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये 70-80 महिला एकत्र येऊन माझी वाट पाहत होता. कशाकरता वाट पाहत होत्या? त्यांनी माझं औक्षण केलं, मला आशीर्वाद दिला. त्यांनी, काका तुम्ही आम्हाला 7-8 वर्ष झाले जेवण पुरवताय, या तुमच्या उपकाराची फेड करण्याचं जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे. अशा पद्धतीचं सामाजिक काम. मी धार्मिक नक्कीच आहे. मी यापूर्वी आमच्या निवारा सोसायटीमध्ये महादेवाचं मंदिर उभारलं, मारुतीचं मंदिर उभारलं, बजरंगाचं मंदिर उभारलं, जगदंबा मातेचं मंदिर उभारलं. त्याचप्रमाणे या कोपरगावच्या बस स्थानकावर माणुसकीचं मंदिर उभारलं, आरोग्य मंदिर उभारलं, उद्योग मंदिर सुद्धा मी उभारलेलं आहे. अशा प्रकारे कोपरगावच्या सामाजिक कामाची नाळ मी कधीही तोडलेली नव्हती आणि याच्या पुढे सुद्धा तोडणार नाही. माझं विरोधकांना आव्हान आहे, एकच आव्हान आहे. मी जसे सामाजिक कामं सांगतो, त्यांनी केलेलं एक सामाजिक काम सांगावं. एक सामाजिक काम. एक उमेदवार तर असे आहेत, गणपती मंडळांना वर्गणी दिली आणि गणपती मंडळाने त्यांना आरतीला बोलवलं, म्हणजे त्याला फार समाधान वाटतं. परंतु हे गणपती मंडळाला दिलेल्या आरतीची वर्गणी सुद्धा ही त्यांच्या खिशातून दिलेली नाही, ती त्यांच्या मालकांनी दिलेली आहे. ती पोच करण्याचं काम फक्त त्या ठिकाणी एक करतात. मित्रांनो, माझा महाराष्ट्रभर प्रवास चालू असतो. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा मी अध्यक्ष असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला फिरावं लागतं. महाराष्ट्रामध्ये किमान 16,000च्या वर पतसंस्था आहेत आणि या पतसंस्थांच्या माध्यमातून दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आपल्या
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आपल्या कोपरगाव नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सर्वांनी कृपया जोरदार टाळ्या उंच हात करून वाजवायचे आहे. सर्वांनी वर हात करून आदरणीय दादांचं स्वागत आपण या कोपरगाव नगरीमध्ये करत आहोत. आपल्यावर विशेष प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व या महाराष्ट्र राज्याचं अर्थकारण सांभाळणारे आणि आपल्या महाराष्ट्राची धुरा अतिशय समर्थपणे पेलवणारे आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय दादांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत आणि मी सन्माननीय आमदार अशोकदादा काळे साहेब यांना विनंती करतो, आपण दादांचा सत्कार या ठिकाणी झालाय आणि यानंतर आपण जाहीरनाम्याचं प्रकाशन घेणार आहोत. व्हिजन विकासाचे जाहीरनाम्याचं प्रकाशन आणि त्यानंतर पटकन मी एक शेवटचेच 2-3 मुद्दे अजितदादांसमोर मांडू इच्छितो. मला सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी सांगावं, या सभेसाठी किती लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. लाडक्या बहिणींनी आपले हात वर करावे. दादा, तुमच्या स्वागतासारखे या सगळे लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की आजही विरोधी पार्टी जो प्रचार करीत आहेत ते सांगत आहेत की आम्हाला मतं दिले नाही तर आम्ही या लाडक्या बहिणीचे पैसे बंद करू. दादा, या तुमच्या बहिणींना तुम्ही आश्वासित करा की हे पैसे अजिबात बंद होणार नाही. या ठिकाणी जाहीरनामा जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याचं प्रकाशन समारंभ होत आहे. दादा, मी एक 2-3च मुद्दे मांडतो. हो झालं. मी फक्त तुमचे आभार याकरता मानणार आहेत की मी गेले 20 वर्षापासून राजकारणाच्या बाहेर होतो, परंतु तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश दिला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. एक 2-3च मुद्दे मला महत्त्वाचे मांडायचे आहेत. ते मुद्दे असे आहेत की या कोपरगाव शहरामध्ये जे काही छोटे दुकानदार आहेत, रस्त्यावर बसणारे दुकानदार आहेत, त्या दुकानदारांना आम्ही अभय देणार आहोत. त्या कोणत्याही दुकानांना उठवलं जाणार नाही. त्याचप्रमाणे म्हाडाची घरं या कोपरगाव शहरामध्ये झाली पाहिजे एवढीच विनंती करतो. दादा, ही आजची सभा एवढी विराट आहे. मित्रांनो, मी सांगू इच्छितो तुम्हाला, आम्ही सुरुवातीला 3000 खुर्च्या टाकल्या, मग 4000 केल्या, 5000 केल्या, 6000 केल्या, 7000 केल्या. अद्याप सुद्धा खुर्च्यांचे टेम्पो पाठीमागे येत आहेत, परंतु लोकांची गर्दी संपत नाही. हे जे जनतेने दिलेले अलोट प्रेम आहे, आशुतोष दादांना दिलेलं आहे, हे विकासाला दिलेली साथ आहे, ही मला सुद्धा आणि 30 उमेदवारांना द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कोपरगाव. दादा, आपण कोपरगावमध्ये आले त्याबद्दल आपले मनापासून मी स्वागत करतो. मी एका मिनिटामध्ये फक्त आपले विचार या ठिकाणी मांडणार आहे आणि लगेच आपण त्या ठिकाणी बोलावं अशी विनंती करतो. दादा, आपण कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटावा म्हणून मला पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली आणि 23 दिवसाआड असणारं पाणी हे आज 4थ्या दिवसानंतर येतंय. तर त्या योजनेमध्ये आपण 5 नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आणि आता ज्या पद्धतीने कोपरगाव शहर झपाट्याने वाढतंय तर त्याच्यामध्ये 1 ते 4 तलाव जे त्या योजनेमध्ये होते ते आम्ही मागे ठेवलेले, कारण त्याच्यामध्ये फक्त कागद टाकणे, गाळ काढणे एवढंच काम त्यामध्ये होतं. आता 3 नंबर आणि 4 नंबर तलाव तो कॉन्क्रीटचा करण्याचा आमचा प्रस्ताव आहे आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव जो आहे त्यामध्ये सोलर पॉवर प्लांट त्या ठिकाणी आम्हाला उभारायचा आहे आणि जर गरज पडली तर 6व्या तलावाची जमीन घेण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी अनुदान लागणार आहे. ते एक महत्त्वाची योजना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. भुयारी गटरची योजना आपण मला त्या ठिकाणी मंजूर करून दिली, त्याचं काम पुढच्या महिन्याभरामध्ये चालू करायचं आहे. त्याचबरोबर मला भूमिगत वीज वाहिन्या देखील त्या ठिकाणी करायच्या आहे, तर ती देखील योजना आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यावी अशी आग्रही मागणी आपल्याकडे त्या ठिकाणी करतो. शहरामध्ये 2 ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाच्या जागा आहेत. त्या ठिकाणी BOT तत्वावर म्हणजे पंचायत समितीचे क्वार्टर्स असतील किंवा पशुसंवर्धनचं दवाखाना आहे, त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी BOT तत्वावर त्या ठिकाणी शासनाकडून परवानगी मिळावी. अजून भरपूर संकल्पना आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून घाटाचं सुशोभीकरण असेल, गोदावरी नदीचं सुशोभीकरण, हे देखील कामं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तसेच जी HAM 3 योजना आता त्या ठिकाणी येणार आहे तर त्याच्यामध्ये 60 किलोमीटरचे रस्ते मी सुचवलेले, तर माझी मागणी आहे तेवढे 60 किलोमीटर मला आपण द्यावे. एवढ्या मागण्या आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्या एवढी मागणी करून
मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, जोरदार टाळ्याच्या गजरात आदरणीय दादांचं आपण स्वागत करतो. वर हात करून प्रत्येकाने टाळी वाजवायची आहे. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांच्याबरोबर मी विधिमंडळामध्ये काम केलं, ते आपले वडीलधारी अशोकदादा काळे, आपले लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे, कार्यक्रमाला उपस्थित असणारे उदळे, कपिल पवार, अशोक अण्णा रोहमारे, चैतालीताई काळे, तसंच कारभारी नाना अगवान, प्रवीणजी शिंदे, नारायणराव मांजरे, काकासाहेब जावळे, संभाजीराव काळे, बाबासाहेब कोते, धरमशेठ बागरेचा, सतीश शेठ कृष्णानी, चारुदत्तजी सिनकर, सुनीलजी गुंगले, नवाजभाई कुरेसे, कृष्णाजी आढाव, वीरेंजी बोरावके, दिनारजी कुदळे, फकीर मामू कुरेशी, संदीपजी कोयते, स्वातीताई कोयते, सुहासिनीताई कोयते, सेवासिंगजी सहानी, प्रकाशजी दुशिंग, ज्ञानेश्वरजी मांजरे, शिवाजीराव ठाकरे हे आजच्या अशा भव्य नगर परिषद निवडणुकीच्या मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, माझे सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, कमी आहे कारण मला लवकर टेक ऑफ करून शिर्डीला जायचं आहे. शिर्डीवरून मला विमानाने नव्या मुंबईत जायचं आणि तिथनं माझी कर्जत आणि खोपोलीची सभा आहे. मी सुरुवातीलाच स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंची आज पुण्यतिथी आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्याचबरोबर भाग्यविधाते कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांना देखील मी अभिवादन करतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना करत असताना 18 पगड जाती आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, रमाई माता या सगळ्या महान विभूतींनी तुमच्या माझ्या देशाला एक रस्ता दाखवला. सर्व जाती धर्मांनी माणुसकी ही जात आणि सर्वांनी गुण्यागोविंदांनी राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकाच्या बद्दल आदराची भावना ठेवली पाहिजे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या ठिकाणी काम करत आहे. हजारो वर्षाचा पौराणिक इतिहास आणि वारसा लाभलेलं हे तुमचं माझं अहिल्यानगरमधलं कोपरगाव हे रामायण महाभारत कालान परंपरेचं एक थेट नातं सांगणारं पुण्यस्थान आहे. विस्तीर्ण गोदाकाठच्या समृद्ध संस्कृती आणि संत विचारांचा आध्यात्मिक वारसा, शतकांपूर्वीची व्यापारपेठ आणि कौशल्य संपन्न युवा पिढी ही माझ्या कोपरगावची खरी शक्ती आहे. आपली परंपरा जपत आज माझं कोपरगाव, आज आमचा तरुण सहकारी आशुतोषच्या नेतृत्वाखाली आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या या शहराला रस्ते, रेल्वे आणि हवाई या तिन्ही माध्यमातून मिळालेलं एक सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी हे या शहराचं बलस्थान आहे. कारण जवळच शिर्डीचा विमानतळ, जवळच आपल्या इथला नॅशनल हायवे गेलेला आहे, जवळच आपल्या इथं रेल्वे आहे आणि ह्या खऱ्या अर्थाने गरजा असतात. आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गापासून सर्वात कमी अंतरावर असलेलं कोणतं शहर आहे तर ते कोपरगाव आज विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभं आहे. या बलस्थानाच्या जोरावरच आपल्याला उद्याच्या कोपरगावला गती देण्याचं विकासाचं इंजिन आपण सर्वांनी मिळून सामर्थ्याने पुढे न्यायचं आहे.
मला एका गोष्टीचं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पहा, आम्ही सर्व वयोगटातल्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असतो. तिथं जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला जात नाही. समाजातल्या शेवटच्या माणसाचा किंवा माझ्या लाडक्या बहिणीचा पण विचार आम्ही त्याच्यामध्ये करतो. आणि हा विचार करत असताना जसं तुम्ही सगळ्यांनी, मी मागं सभेच्या निमित्तानं आलो असताना आपले लोकप्रिय आमदार आशुतोष काळेंना प्रचंड मताधिक्याने विजयी केलं, त्याबद्दल मी आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो, आपले लाख लाख आभार मानतो. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. आता आमची जबाबदारी आहे. आमच्या त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केली पाहिजे. कोपरगावच्या समर्पितपणे कार्य करणारे काका कोयते हे सहकार, सामाजिक उपक्रम आणि संघटन व्यवस्थापन या सर्व क्षेत्रामध्ये मित्रांनो मी गेले 35 वर्ष काम करतोय. आणि जसं मी सहकारातनं राजकारणामध्ये आलो, ते सहकारातनं राजकारणात येत असताना सहकारामध्ये जे धुरंधर, फार बारकाईने अभ्यास करणारे, आर्थिक शिस्त बाळगणारे, आर्थिक शिस्त लावणारे, संस्था अतिशय योग्य पद्धतीने चालवणारे असे जे नेतेगण ओळखले जातात, त्याच्यामध्ये हे अनुभवी नेतृत्व म्हणून कोपरगावकरांना आमचे काका कोयते परिचित आहे. हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहे. मी त्यांना विनंती केली, आशुतोषनी मला सांगितलं, मी म्हणलं अतिशय उत्तम उमेदवार आहेत. मला काका म्हणले, अजित पवार माझं वय झालेलं आहे. काका, वय झालेलं नसतं. तुमचा उत्साह, तुमची कामाची पद्धत, तुमचं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं एक सामर्थ्य, एक प्रगल्भता ही आम्ही बघितली. गेले अनेक वर्ष सहकार क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून तुम्ही राज्यातल्या सहकारी संस्थांचं, पतसंस्थांचं विविध उपक्रमाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्याचा मी एक साक्षीदार आहे. आज महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे दीर्घकाळ क्रियाशील अध्यक्ष म्हणून त्यांनी पतसंस्थेच्या चळवळीचा अभ्यास, प्रशिक्षण आणि प्रगतीसाठी देशभरात व्यापक संवाद साधलेला मित्रांनो आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे. समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, महिला सक्षमीकरण, क्रीडा, साहित्य, कला तसंच समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान सातत्यपूर्ण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघासोबत काम करताना स्थानिक व्यापार आणि व्यवसाय विकास आणि संघटनात्मक भक्कमपणा यामध्ये देखील त्यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. अनेक क्षेत्रांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. सर्वांशी सहज संवाद साधण्याची त्यांची वृत्ती आहे आणि शहर विकासाच्या दृष्टीनं दूरदृष्टी असणारे काका कोयटे हे कोपरगावच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचं नेतृत्व आहे. म्हणून ह्या अनुभवी काका कोयटे यांना तरुण, तडफदार, विजनरी नेतृत्व असणाऱ्या आमच्या आमदार आशुतोषची खंबीर साथ आहे. आणि या सर्वांना माजी आमदार अशोकराव काळे यांचं मार्गदर्शन असल्यामुळं कोपरगावचा विकास अधिक वेगाने होईल याबद्दल मला खात्री आहे. आणि त्याकरता घड्याळाच्या चित्रावर आपण सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला शिक्का मारावा अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याच्या करता एक तुमचा सहकारी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, शेवटी निवडून द्यायचा तर अधिकार घटनेने तुम्हाला दिलाय, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिलाय. त्या अधिकाराचा वापर करत असताना तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आज जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्याकडे नजर टाका. आम्ही काकासाहेबांच्या जोडीला अनेक अनुभवी माझे सहकारी त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यामध्ये एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे 15 प्रभाग आहेत. 15 प्रभागामध्ये 30 उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 3 मतं देण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जी तुम्हाला मशीन तिथं येईल त्यामध्ये तुम्हाला काकांचं नाव आणि आपल्या घड्याळाचं चिन्ह शोधायचं आहे. ते चिन्ह शोधत असताना मी आत्ता जे गोष्टी सांगितल्या काकांच्या बद्दल, तो अनुभव त्यांनी सहकारामध्ये दाखवला. परंतु ज्या भागामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, जिथं आपल्यावर संस्कार झाले, जिथं आपण एकंदरीतच विकासाच्या कामाला सुरुवात केली,
आणि इथला विकास राज्याच्या चौबाजूपर्यंत पोहोचवला, त्याच भागाचं एकदा 5 वर्षाच्या करता उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी जसं सहकारी संस्थांमधल्या पतसंस्था तसं कोपरगावच्या सर्वांगीण विकासाच्या करता देखील काका कोयते आमच्या आशुतोष पाडीनच. मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळणार आहे, मी वेळ मारून नेणारा नाहीये, मी कामाचा माणूस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मला काम करायला आवडतं आणि ते विकासाचं. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. कामाच्या मधनं आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या लोकांना सर्व प्रकारच्या सोयी ह्या आपल्याला त्या ठिकाणी देता आल्या पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना तुम्ही पहा, इथं वेगवेगळे प्रश्न असतात. इथं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानी, माझा मराठा समाज असेल, माझा इतर मागासवर्गीय समाज असेल, माझा भटका समाज असेल, माझा मुस्लिम समाज असेल, माझा आदिवासी असेल, मागासवर्गीय, या सगळ्या जाती धर्माचे लोक अनेक वर्षानुवर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीनं एकत्र राहता. मित्रांनो, एकंदरीत घराचा प्रश्न आहे, माडाची योजना आहे. मगाशी बोलत असताना काकांनी किंवा येताना आम्ही हेलिकॉप्टरमधनं उतरल्यानंतर आशुतोष मी येत होतो त्यावेळेस विस्थापितांचं पुनर्वसन हा एक प्रश्न असतो. मित्रांनो, मी ज्यावेळेस तुमच्या कोपरगावच्या परिसरामध्ये येऊन ह्या गोष्टी सांगतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझ्या आजपर्यंतच्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी माझी फुशारकी सांगत नाही, मी त्याच्यामध्ये माझं काम सांगतो. मी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा गेल्या 25 वर्षामध्ये बदलला. कष्टकऱ्यांची नगरी, औद्योगिक नगरी, उद्योग नगरी, लोक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं पोटाची खळगी भरण्याच्या करता त्या पिंपरी चिंचवडमध्ये येतात, छोटे मोठे उद्योग काढतात. टेल्को असेल, वेगवेगळे मोठे उद्योग असतील, ते त्या ठिकाणी आले. काही बाबतीमध्ये लोक आमच्या झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांच्याकरता आम्ही SRA ची योजना राबवली, त्यांच्याकरता म्हाडाच्या योजना राबवल्या. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे, NDA सरकार तिथं आहे, खाली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, तिथंही आम्ही एक महत्वाचा घटक म्हणून काम करतोय. आज ह्या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आमच्या गेल्या 35 वर्षामध्ये अनेक ओळखी वाढलेल्या आहेत. CSRच्या निमित्तानं जो काही नफा त्या कंपन्यांना मिळतो, त्या संस्थांना मिळतो, त्याच्यातनं 2% हा CSRचा निधी तुम्हाला विकास कामाला देता येतो. तो निधी आपण आणू शकतो. विधिमंडळामध्ये काही महत्वाचे प्रश्न नेहमीच अग्रहक्कानी आमचे सहकारी आशुतोष काळे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची भूमिका असते आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना तुमच्या इथं मतदारांची संख्या मला वाटतं 63,000 आहे, बरोबर ना? माझ्या इथं बारामतीमध्ये 1,02,000 आहे. एक उत्तम प्रकारचं मॉडेल शहर म्हणून बारामतीची ओळख आहे. मित्रांनो, फक्त माझं शहर चांगलं असून काय उपयोग आहे? महाराष्ट्रातली शहरं चांगली असली पाहिजे, माझं कोपरगाव चांगलं असलं पाहिजे, माझे इतर शहरं चांगली असली पाहिजे. त्या विचाराने मी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यामध्ये फिरतोय. मी लोकांना सांगतो, आम्ही करून दाखवलंय, आता आपल्या सगळ्यांना मिळून करायचंय. आम्हाला अनुभव आहे, आम्हाला कुठलं काम कशा पद्धतीनं करायचं ह्याबद्दल आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, आम्ही ते करून दाखवलेलं आहे. त्या प्रकारे आपल्याला ह्या परिसरामध्ये करायचं. कारण अहिल्यानगर हे माझा आजोळ आहे, हा माझा आजोळचा जिल्हा आहे, त्याच्यावर ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आया बहिणींच्या करता देखील समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं. पहिल्यांदा आरक्षण नव्हतं, 90-92च्या काळामध्ये आम्ही ते आरक्षण आणलं. आम्हाला RR पाटील, मी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आम्ही पहिल्या दामाचे आमदार होतो. आम्हाला साहेबांनी सांगितलं तुम्ही पहाटे झाली तरी चालेल परंतु हे बिल पास करायचं. मित्रांनो, पहाटे 3:30ला ह्या माझ्या महिला दिसतात ना लाडक्या बहिणी, त्यांचं बिल त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये बसून पास केलं. भूक लागली तर लॉबीमध्ये आणून काही थोडंफार जेवण केलं आणि पुन्हा सभागृहामध्ये बसलो. कामं करायची असतात ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात.
राजकीय इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही काम केलंय. पुढे तुम्हाला 50% दिलाय. आज देखील माझ्या कोपरगावचा सर्वांगीण विकास करत असताना निम्म्या महिला आमच्या काकांच्या बरोबर उद्याच्याला ह्या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे. ह्या शहरातले पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, त्याचा उल्लेख मगाशी आमच्या आशुतोषने केला. इथं विजन विकासाचं एक चांगल्या प्रकारचं तुम्ही ह्या ठिकाणी आपलं विजन डॉक्युमेंट्स ह्याचं कौतुक त्या ठिकाणी केलं पाहिजे. तुम्ही वाचल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना तयार करण्यात आलेलं कोपरगावचं विजन डॉक्युमेंट्स हे अत्यंत प्रभावी आहे. शहराच्या विकासासाठी अशा डॉक्युमेंट्सची खऱ्या अर्थाने गरज आहे. आमदार आशुतोष काळेंच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेलं निश्चित यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार ओम प्रकाश तचा काका कोयटे हा अत्यंत चांगला चेहरा, आम्ही कोपरगावच्या नगरीला विकास साधणारा चेहरा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा चेहरा, सगळ्यांना मदत हा आम्ही त्यांना दिलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण हे विजन डॉक्युमेंट्स तयार केलेलं आहे. आणि ह्या डॉक्युमेंट्समध्ये उद्याचा आधुनिक, प्रगत आणि सक्षम कोपरगाव निर्माण करण्याचा ठोस संकल्प हा आम्ही ह्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर केलेला आहे. यात आम्ही नुसतं थांबलो नाही, करायचं हा 100 दिवसाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. नंतर वर्षभरात काय करायचं, कारण काही गोष्टी शॉर्ट मध्ये करायच्या असतात, काही लॉंग टर्म मध्ये करायच्या असतात. आणि म्हणून 100 दिवसाचा कार्यक्रम, तर 3 वर्षाचा कार्यक्रम आणि 5 वर्षाचा कार्यक्रम अशा आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे, आमच्या सगळ्यांचा शब्द आहे. आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना आव्हान करण्याच्या करता मी इथं आलेलो आहे. कोपरगावच्या या विजन राज्यातील इतर नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील आदर्श घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा माझ्यासारखा कार्यकर्ता व्यक्त करतोय. मी आता महाराष्ट्रातल्या इतर पण माझ्या सहकाऱ्यांना हे दाखवणार आहे, हे सांगणार आहे, ह्याबद्दलचं अनुकरण करायला भाग पाडणार आहे. अशा कोपरगाव परिवर्तन मिशन अंतर्गत आपल्याला पहिल्या 100 दिवसात तुम्ही म्हणाल काय करणार आहे. पहिल्या 100 दिवसात सध्या माझ्या कोपरगावमध्ये इतकी मोकाट कुत्री आहे, जाईल ते तर कोणाला चावताय. त्या मोकाट कुत्र्यांना पकडायचंय, त्यांना आपल्याला नसबंदी करायची, त्यांना लांब कुठेतरी जंगलात सोडायचं. बिबटे फार झालेत, बिबटे आणि कुत्री काय करायचं धिंगाणा तिकडे घाला, आमच्याकडे येऊ नका. कुत्र्यांचा नसबंदी करायची, माद्यांना तसंच सोडून द्यायचं. अशा पद्धतीनं आपलं ते काम आहे. आणि तेवढंच नाही मित्रांनो, गमतीचा भाग नाही, परंतु जनावरांचा त्या ठिकाणी आज बंदोबस्त केला पाहिजे. कितीतरी जनावरं ह्या ठिकाणी मोकाट फिरतात, अरे त्याच्याकरता कोंडवाडा केला पाहिजे. माझ्याही बारामतीमध्ये अशा प्रकारची गोष्ट घडली, परंतु त्याच्यामध्ये देखील काही जण कोर्टात जातात. उद्याच्याला त्याला मारून पण चालत नाही, आणि म्हणून त्यांना कोंडवाड्यात कोंडायचं. ज्याचं जनावर असेल त्यानं तिथे येऊन दंड भरायचं आणि घेऊन जायचं. परत ती पट्ट्या काही जनावर मोकाट सोडणार नाही, ही त्याच्यामध्ये पद्धत आहे. आणि जे मोकाटच असेल, जे कुणाचंच नसेल, जे गावावर ओळून टाकलेलं असेल, त्याला उचलायचं आणि जंगलात दिलायचं सोडून. या पद्धतीनं जनावर जित्राब या पद्धतीनं आपल्याला मित्रांनो करायचंय. आणि हे करत असताना माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी बसल्या. आज आता महिलांना खूप संधी आम्ही देत असतो. लखपती दिदी, लाडकी बहीण, काका, हे कुणी आले आणि कुणी काही सांगितलं तर यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही. योजना देत असताना त्या योजना समाजाच्या भल्याकरता देण्याचं काम आम्ही लोक करत असतो. त्याच्यामुळे हे काही
थातूर सांगून माझ्या लाडक्या बहिणीची दिशाभूल करण्याचं काम कोणी केलं तर लाडक्या बहिणीने त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हा माझा तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगणं आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज माझ्या शहरामध्ये स्त्री पुरुषांच्या करता स्वच्छतागृह, मुख्य रस्ते, बाजारपेठेमध्ये आज बाजारपेठ वाढलेली आहे, त्याच्यामुळे पार्किंगची व्यवस्था निश्चित आपल्याला करायची, मूलभूत पायाभूत कामं आपल्याला प्राधान्य करायची. ह्या माझ्या कोपरगावच्या परिसरामध्ये ज्या आरक्षित जागा आहे, ज्याला आम्ही ओपन स्पेस म्हणतो, त्या स्वच्छ करून तिथं आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे. मोठी मोहीम हातात घ्यायची आहे. हिरवगार माझं कोपरगाव, हरित कोपरगाव या दिशेने आपल्याला आगेकूच करायची आणि ही सगळी कामं आम्ही 100 दिवसामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. 1000 झाडं आपल्याला पहिल्या 100 दिवसामध्ये लावायची. आमचे 30 नगरसेवक नगरसेविका आहेत, काका आहेत, बाकीचे आमचे आशुतोषची काम करणारी टीम आहे, आमच्या जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत आणि ह्या सगळ्यांनी मिळून 1000 झाडं पहिल्या टप्प्यामध्ये लावणं आणि देशी झाडं लावायची, ती आपल्याला उपयोगी पडली पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण काम करणारे शहरातील ओपन स्पेस, शासकीय इमारती, सामाजिक सभागृह, हा परिसर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपल्याला तो स्वच्छही करायचा आणि तिथं वृक्षारोपण देखील करायचं, त्याचं संगोपन देखील करायचं आहे. कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक अत्यंत स्तुत्य आणि सकारात्मक अशा प्रकारचं पाऊल आहे. माझ्या कोपरगावकरांचं आरोग्य, माझ्या कोपरगावकरांचं मुलांचं मुलींचं शिक्षण, ह्याही गोष्टी आम्हाला आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आपल्या इथं आपल्याला कोपरगाव स्वच्छ, व्यवस्थित आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्यासाठी 280 कोटी रुपयाची ही भूमिगत गटार योजना, त्याचबरोबर त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट, त्याला STP शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं आणि हा मंजूर करण्यात आला आहे. ही महत्वाकांक्षी योजना लवकरच आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आणि ते मंजूर करण्याचं काम ह्या आशुतोष काळेंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ही गोष्ट पण आपण विसरता कामा नये. एकंदरीतच शहरातील कचरा संकलन अधिक सुसूत्र करण्यासाठी प्रभाग निहाय आपल्याला घंटागाड्यांची वाढ करावी लागणार आहे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाढ करावी लागणार आहे, प्रत्येक घरातील कचऱ्याचं ऑनलाईन नोंद ठेवावी लागणार आहे. अशा उपाययोजना करता येतात, त्या आम्ही करून दाखवल्यात. इंदूर शहर देशातलं एक महत्वाचं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. सातत्याने देशात पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ शहर म्हणून ते त्या ठिकाणी बक्षीस मिळवतात. तशा पद्धतीनं आपल्याला उद्याच्या काळामध्ये पुढे जायचं आहे. कचऱ्याचं शास्त्रीय वर्गीकरण करून त्यातून सेंद्रिय खत निर्मितीला चालना देण्याचा निर्धार देखील आपल्याला करायचा आहे. शहरामध्ये वारंवार तुंबणाऱ्या गटाराची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाढत्या बांधकामाबरोबर होणारी धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी शाश्वत उपाय आणि यांत्रिकीकरण व्यापक वापर हा स्वच्छ माझ्या कोपरगावच्या करता निर्णायक ठरणार आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आम्हाला जायचं आहे. पालिकेने जिथं आरक्षण केलेलं टाकलेलं आहे तिथं खाजगी भूखंडावर वाढलेली झाडं झुडपं हटवण्याच्यासाठी आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही. तिथं झुडपं हटवण्याच्यासाठी मी तर बारामतीमध्ये एक JCB घेऊन टाकलेला आणि त्याच्यातून आपण ते सगळे स्वच्छतेचं काम करत असतो. हा सर्वसमावेशक आराखडा कोपरगावला स्वच्छ, निरोगी, आधुनिक हे बनवण्याच्या करता दृढ संकल्प अधोरेखित करत आहे. आणि म्हणून माझ्या कोपरगावचा सांस्कृतिक आध्यात्मिक विकास करण्याच्या करता, इथं ऐतिहासिक वैभवाला नवी उंची देण्याच्या करता आपल्याला आधुनिक पद्धतीची उद्यानं विकसित करायची. आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर पौराणिक गोदाकाठ क्षेत्रामध्ये सुशोभीकरणाचं काम आपल्याला करायचं आहे. नाल्यांचे प्रवाह सुधारण्याच्यासाठी आपण 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. शहरातील पौराणिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करून कोपरगावला धार्मिक पर्यटनाचं आकर्षक केंद्र बनवण्याचा आमचा सगळ्यांचा दृढ त्या ठिकाणी निश्चय संकल्प आहे. समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण करायचं आहे. वीर महाराणा प्रताप आणि आद्य पुरुष एकलव्य यांच्या स्मारक उभारणीला गती द्यायची. ह्या ऐतिहासिक अभिमानाला योग्य अशा पद्धतीचा न्याय द्यायचा आहे. ह्या आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे महाविभूतींचे
अशा पद्धतीची स्मारकं आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शहराचा अभिमान असलेल्या माझ्या जिजामाता उद्यान आणि माधवबाग याच्याही नूतनीकरणाच्या करता माझ्या कोपरगावच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. ही पण गोष्ट आपण विसरता कामा नये. शहराच्या साठी मंजूर झालेल्या 131 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेची कामं आपल्याला तातडीने पूर्णत्वाला न्यावी लागतील. मित्रांनो, दररोज माझ्या कोपरगावकरांना पाणी मिळालं पाहिजे याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. शहराची भूजल पातळी उंचावण्याच्या करता आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा देखील कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. त्याला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. क्रीडा क्षेत्राला, क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्यासाठी शहरामध्ये क्रीडा संकुलं, इंडोर गेम्स हॉल, आधुनिकरण आणि जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करावी लागणार आहे. आपल्या इथल्या कला सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांच्या नावाने कला मंच उभारणी करून नाट्य संस्कृतीला एक नवी ऊर्जा मिळणार आहे. आणि कोपरगावच्या खुल्या नाट्यगृहाचं काम देखील आपल्याला लवकरात लवकर पूर्णत्वाला न्यायचं आहे. अशा पद्धतीने अनेक कामं तुम्ही ते आमच्या विजन डॉक्युमेंट्समध्ये पहा. हे करण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. त्याकरता तुमच्या आशीर्वादाची, माय माऊलींनो तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची, माझ्या बांधवांनो तुमच्या सहकार्याची आणि तरुणांनो तुमच्या उद्याच्या भवितव्याचं स्वप्न साकार करण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. ह्या कामाच्या करता, ह्या विकासाच्या करता पाठबळ हे केंद्राचं, राज्याचं लागणार आहे. पाठबळ हे आम्हा लोकांचं लागणार आहे. मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो, ह्या कामाच्या करता जे काही पाठबळ लागेल, जे काही सहकार्य लागेल ते देण्याच्या करता हा अजित पवार तुमच्या समोर कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलचा शब्द देतो. कारण मी त्याच्यामध्ये काही उल्लेख केला की बघा हे वाटायला लागले, हे असं करायला लागले, पण विकास कामाला मदत करणं हे तर माझा हक्क आहे. तो तर मी देणार, तो तर मी करणार. आणि त्याच्याकरता एक हरहुन्नरी कार्यकर्ता या नात्याने आमचा आशुतोष काळे हा सतत प्रयत्नशील असतो. जाता जाता एकच मी गोष्ट सांगतो, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी सकाळी 6 वाजता उठून कामाला सुरुवात करतो, रात्री उशिरापर्यंत करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या कोपरगाव मतदारसंघात देखील आज महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली. माझा पुणे जिल्हा, माझा नाशिक जिल्हा, माझा अहिल्यानगर जिल्हा. आणि त्याचा एक प्रसंग सांगतो. कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्यावर हल्ले झाले. दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आशुतोषनी फोन केला. त्या घटना घडल्या होत्या, रस्ता बंद केलेला होता, तिथं तो गेला आणि तिथून त्यांनी मला फोन केला. मी अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो, कारण मला पुरवणी मागण्या उद्याच्याला 8 तारखेला सादर करायच्या. त्याच्यामुळे मी माझ्या पीएला सांगितलं की आत्ता नाही, माझी मीटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल. त्यावेळेस माझ्या पीएला आशुतोषने सांगितलं, दादा मीटिंगमध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं, मी ऐकणार नाही. मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे, माझं महत्वाचं काम आहे, माझं आत्ताच्या आत्ता दादांशी बोलणं करून द्या. पुन्हा पीए दादा ते असा म्हणतोय. मला वाटलं याला काहीतरी दिसतंय. मग दादांना आशुतोषचा फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पीएनी चालू मीटिंगमधनं मला तो फोन आणून दिला आणि सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते मला बोलून दाखवलं. मित्रांनो, क्षणाचाही विचार न करता फोन ठेवलं मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथं असं घडलेलं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, निष्पाप त्या मुलाचं आणि त्या व्यक्तीचं तिथं निधन झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या पद्धतीनं तुमचा आशुतोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी, आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो. महाराष्ट्र मला घाबरतो. मी सांगितलं ना मी आत्ता भेटणार नाही, लगेच म्हणतात दादाचा मूड दिसत नाही, आता नको भेटायला परत. परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो. त्याचं कारण ही लाडाने असलेली दादागिरी आहे. आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि इथून पुढे पण सहन करत राहील. त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका. आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पण
जे काही शब्द मी दिलेले होते ते शब्द पाळण्याचं काम मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. अधिक न बोलता मी एवढंच सांगेन, अतिशय योग्य अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी नगरपालिका, माझ्या नगर पंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. त्याच्यात सगळेच उमेदवार आम्ही दिलेले आहेत, परंतु सगळ्यात अनुभवी, सगळ्यात उत्तम, योग्य जर उमेदवाराची आपण चाळणी लावायचं ठरवलं तर सगळ्यात उत्तम अनुभवी योग्य उमेदवार, आर्थिक शिस्तीचा उमेदवार काका ह्या ठिकाणी आहे. आता तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या. काका ह्या शहराचा आशुतोषच्या निमित्तानं, आमच्या सगळ्यांच्या निमित्तानं चेहरा मोहरा बदलून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. धन्यवाद दादा. दादा, खरं तर आम्ही सर्व भाग्यवान आहोत की आपल्या